आईवर जीवापाड प्रेम करतात ना, मग हे पत्र आईपर्यंत जरूर पोहोचवा. आणखीन एक, आपणास आईची खरंच काळजी असेल तर हे पत्र शेवटपर्यंत जरूर ऐका. प्रिय आई, आज मी तुझ्याशी सीए म्हणून नाही, आज मी तुझ्याशी तुझा मुलगा म्हणून काही बोलायचे ठरवले. आई, घर चालवताना तू कधी आकडे मोजलेच नाही, पण प्रत्येक गरज तुला आधीच कळायची. कमी पैशात घर सुखात कसं चालतं हे आम्ही पुस्तकात नाही, तुझ्याकडून शिकलो. आई, तू सगळ्यांसाठी बजेटिंग केलंस, पण स्वतःसाठी कधीच प्लॅनिंग केली नाहीस. तू नेहमीच बोलते, माझं काय, घर चाललं म्हणजे झालं. पण आई, तुझं सुरक्षित असणं घरासाठी खूप महत्वाचं आहे. आई, तू कधी विचार केलास का, तुझ्या नावावर किती पैसे आहेत, तुझ्या नावावर किती सेव्हिंग्ज आहेत? तुला जसं विचारलं की तुझे इन्व्हेस्टमेंट कुठे आहेत, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? थांब, गोंधळू नकोस. आई, फायनान्स कळणं म्हणजे पुरुषाचं काम नव्हे, फायनान्स कळणं म्हणजे तुझा अधिकार आहे. तू घराचं बजेट चालवतेस, तू प्रत्येक खर्च समजून घेतेस, मग तुला फायनान्स कसं कळत नाही? आई, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे मोठे मोठे वर्ड्स नव्हे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुझ्या नावावर बँक अकाउंट असणं, तुझ्या नावावर सेव्हिंग्ज असणं, तुझ्या नावावर इन्व्हेस्टमेंट असणं आणि तुझ्या फ्युचर बद्दल तुला स्वतःलाच क्लिअरिटी असणं. आई, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे खर्च नाही, ती तुझ्या स्वाभिमानाची ढाल आहे. आजारपणात कोणावर ओझं न होणे आणि स्वतःच्या उपचारांसाठी निर्णय स्वतःच घेणे, हेच तर खरं प्रोटेक्शन नव्हे का? सेव्हिंग म्हणजे उरलेले पैसे नाहीत ग, सेव्हिंग म्हणजे स्वतःबद्दलची काळजी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिस्क नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्युचर साठीची तयारी. आई, तू आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेतलीस, खरं आहे ना? आज मी फक्त एवढंच सांगतो, आता थोडी काळजी स्वतःसाठी घे. तुझे पैसे, तुझे डॉक्युमेंट्स, तुझं फ्युचर, हे सगळं सगळं समजून घेणं हा तुझा अधिकार आहे. आई, कधी असं म्हणू नकोस मला फायनान्स कळत नाही, कारण घर सांभाळणारी प्रत्येक स्त्री फायनान्स आधीच समजते, फक्त तिला कोणी विचारत नाही. आई, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे स्वतःसाठी घेतलेला निर्णय नव्हे, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि मनातली शांतता. आजचे हे पत्र फक्त माझ्या आईसाठी नव्हे, हे पत्र प्रत्येक आईसाठी आहे जी घरासाठी झिजली पण स्वतःसाठीच थोडं थांबायलाच विसरली. आई, तू सुरक्षित असेल तेव्हाच घर खरं सुरक्षित असतं ग. तुझाच मुलगा आणि कायम तुझाच एक चार्टर्ड अकाउंटंट. थँक्स फॉर वॉचिंग.